मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे, कारण एक फॅशन झाली आहे, हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे। आज हायकोर्टाचा निर्णय आहे म्हणून हर्बल हुक्का पार्लर सुरू आहे असं मंत्री महोदयांनी उत्तर दिलं। खरं तर अनेक विधानसभा सदस्यांची या संदर्भातली भावना आहे की याच्या आड समाजाला विध्वंस करण्याचा कार्यक्रम सुरू आहे। म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की सरकार या संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलं का, गेलं नसेल तर सुप्रीम कोर्टात जाणार आहे का, जाणार असेल तर उत्तमातला उत्तम वकील देणार आहात का। आणि दुसरा प्रश्न की हर्बल हुक्का पिल्याने मनुष्याच्या आरोग्यास अपाय नसेल तर त्याच हायकोर्टाच्या परिसरामध्ये हर्बल हुक्का पार्लर उघडणार आहे का। मंत्री महोदय ह्याचं उत्तर देऊ शकतील की नाही मला माहित नाही, कारण हायकोर्ट प्रिमिसेस हे चीफ जस्टिस यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं। परवानगी मागणार आहे का हायकोर्टाच्या चीफ जस्टिस? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी नक्कीच यामध्ये अशा प्रकारची परवानगी मागण्यात येणार नाही। तिथे कोणी चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। पण अध्यक्ष महोदय, आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्ताव पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली, तो कायदा आपण केला। आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे, 3 वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे। पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील। दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल, आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल, आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन बेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल। विश्वाबद्दलची नोंद ही समाधानकारक होती का? नोंद होण्यापेक्षा कारवाई होणं अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता आपल्याकडे काही असं मापक नाही आहे की किती इन्सिडेंसेस आहे आणि किती नोंद होते आहे। अशा प्रकारचं आता कुठलंही आपण सोशल त्याचं ऑडिटिंग करत नाही। पण मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे, कारण एक फॅशन झाली आहे, ह्या हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे, आणि त्याला एक स्टाईल स्टेटमेंट समजलं जातं की हुक्का ओढतोय म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे। नाही, त्याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी तंबाखू असतो, काही ठिकाणी तंबाखूही नसतो। पण अलीकडच्या काळात त्याच्या आड लोक त्यातनं काय अजून नार्कोटिक पदार्थ म्हणजे गांजा बिंजा किंवा जे काय चिलीम जशी ओढतात तसं काहीतरी त्याच्यात टाकून ते ओढतात, नशेचं काहीतरी करतात, आणि म्हणून एक प्रकारचं स्टाईल स्टेटमेंट देखील झालंय। म्हणजे असे इन्सिडेंसेस आपल्या लक्षात आले आहेत की एखाद्या ठिकाणी छापा मारल्यानंतर शाळेतली मुलं देखील त्या ठिकाणी आढळलेली आहेत, आणि म्हणूनच आपण 2018 साली हा कायदा केला होता। अधिक कडक त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात येतील, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं नानाभाऊंच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल। चला पुढे स्पीड न्यूज भारत।